आईचा नवा फोन। गट्टू चिंकी शाळेमधून येऊन आईच्या मोबाईलवर गेम खेळत होते आणि आई त्यांना बऱ्याच वेळापासून फोन ठेवून द्यायला सांगत होती। गट्टू चिंकी, चला फोन ठेवा। केव्हापासून फोन बघताय तुम्ही? आणि ते सुद्धा गेम खेळण्यासाठी? फोनचा वापर सुद्धा विचार करून केला पाहिजे, ज्यामुळे तुमचा फायदा होईल। आणि फोनमध्ये गेम खेळण्यापेक्षा अशा गोष्टी खेळा ज्यामुळे तुमचे स्किल्स डेव्हलप होतील। ओके आई, हे घे तुझा फोन। तसा आई, तुझा फोन थोडा खराब झालाय, बघ ना किती हँग होतोय। हो आई, गट्टू एकदम बरोबर बोलतोय। तू नवीन फोन का नाही घेत आई? हो चिंकी, मीही विचार करत होते की एक नवीन फोन घ्यावा। बरं राहू द्या, आधी तुम्ही दोघं अभ्यास करा, नंतर विचार करू फोनचं काय करायचं ते। आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी आपापल्या स्कूल बॅग्स घेऊन येतात आणि होमवर्क करू लागतात। पण चिंकीला मात्र होमवर्क करायला खूप अडचण येत होती। ती सारखी सोफ्यावर नाहीतर डिनर टेबलवरती जाऊन बसत होती। अगं चिंकी, काय झालं? तू असं सारखं इकडे तिकडे का फिरतीयेस? बघ नाही, मला कुठेच आरामदायक वाटत नाहीये। मला एक खुर्ची हवीये, ज्यावर बसून मी आरामात माझा होमवर्क करू शकेन। ओ हा, खुर्चीमुळे तुला एक आराम मिळेल। तू एक काम कर ना, पुंटूंची वेबसाईट बघ। त्यावर अनेक प्रकारची लाकडी खेळणी आहेत आणि तुला लाकडाची खुर्ची सुद्धा तिथे मिळेल। मग आईच्या म्हणण्यानुसार गट्टू चिंकी पुंटून किड्सची वेबसाईट ओपन करतात। अरे वा, इथे तर किती छान लाकडी खेळणी आहेत ना चिंकी। बघ ना, हा वुडन मॅग्नेटिक फिनिशिंग टॉय आणि हा वुडन शेप सॉर्टर टॉय किती मस्त आहे। हो गट्टू, पण मला तर हा फ्रॅक्शन विथ पिझ्झा बोर्ड खूप मस्त वाटतोय। किती युनिक आहे ना फ्रॅक्शन शिकण्यासाठी। हो गट्टू, आणि ते बघ, ही आहे आपली लाकडी खुर्ची आणि ती DIY आहे। वाव, किती मजा येईल ना स्वतः बनवताना। हो, एकदम बरोबर बोललास गट्टू तू। यामध्ये तुम्ही काहीतरी नवीन शिकाल। दे, मी ऑर्डर करते। मग आई गट्टू चिंकीसाठी पुंटून किड्सच्या वेबसाईटवरून वुडन DIY चेअर ऑर्डर करते। दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकीची चेअर डिलिव्हर होते। गट्टू चिंकी आपली चेअर बघून खूप खुश होतात। दोघंही बाबांसोबत बसून ते असेंबल करतात आणि त्यांची DIY चेअर बनवून तयार होते। गट्टू पटकन चेअरवरती बसतो। वाव, किती आरामदायक आणि मस्त खुर्ची आहे। उठ ना गट्टू, आता मलाही बसू दे। लक्षात ठेवा, ही खुर्ची फक्त खेळण्यासाठी नाही, तर सोबत अभ्यास करण्यासाठीही आहे। आई, ह्या खुर्चीवर तर खेळण्यात आणि अभ्यास करण्यात खूप मजा येईल। मी तर माझ्या सगळ्या मित्रांना हिच्याविषयी सांगेन। अगं, फक्त खुर्चीच का, पुंटूंच्या वेबसाईटवर इतके मस्त खेळणी आहेत की सगळ्या मुलांनी स्वतःसाठी तिथूनच घ्यायला हवे। आई, तुझा फोन दे ना, मी त्यावर माझ्या नवीन खुर्चीचा फोटो काढते। अगं चिंकी, माझा फोन तर सकाळपासून हँग होतोय। असं वाटतंय की आता एकदम खराब झालाय। आई, तू नवीन फोन घे ना। बघा ना बाबा, आईचा फोन एकदम खराब झालाय। हा, चला जाऊन आईसाठी नवा फोन घेऊन येऊ। नवीन फोन आणायचा हे ऐकून गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होऊन जातात। ते पटापट तयार होतात आणि लगेच मोबाईल शॉपकडे जातात। चला, आता आपण सगळे मिळून आईसाठी नवा फोन चूज करूया। दुकानदार आईला बरेचसे मॉडेल दाखवतो, पण आईला कुठलाच मोबाईल पसंत पडत नाही। तेवढ्यात गट्टूची नजर रॅकमध्ये ठेवलेल्या एका फोनवर पडते। ओ आई, आई, तो फोन घे ना, तो खूप मस्त आहे। मला आठवतंय, बंटीच्या आईकडे सुद्धा असाच फोन आहे। हो हो, हे मॉडेल तुमच्यासाठी अगदी उत्तम ठरेल। अतिशय इझी टू यूज आणि चांगली क्वालिटी आहे, तुमच्या बजेटमध्येही येऊन जाईल। आई बाबा फोन चालवून पाहतात आणि त्यांना तो फोन एकदम पसंत पडतो। चला, हे तर फायनल झालं। आता आईसाठी आपण हाच फोन घेतोय। ये, लगेचच यासाठी एक छान कव्हरही घेऊ। गट्टू चिंकी, कव्हर तुम्ही निवडा ना। आई ग, तू हे सुपर हिरोचं कव्हर घे। नाही नाही आई, तू ते फुलांचं कव्हर घे ना, तुला तर फुलं किती आवडतात। हो गट्टू, चिंकी बरोबर बोलतीये, मला फुलं खूप आवडतात। मग एक काम करू, आता आहे फुलांचं कव्हर घेऊ आणि नंतर आपण सुपर हिरोचं पण कव्हर घेऊ। ओके? ओके आई। आई आनंदाने आपला नवा फोन आणि कव्हर घेऊन दुकानाच्या बाहेर येते। आई, आता तू एक नवीन फोन घेतलाच आहेस,
तर एक काम करूया, यावरून आपण एक छान सेल्फी घेऊ. आई आपला फोन गट्टूला देते आणि गट्टू पूर्ण फॅमिलीचा एक छान सेल्फी काढतो. दे आई, हा मी तुझ्या वॉलपेपरवर लावून देतो. हो हो, का नाही गट्टू, हे घे. गट्टू आईच्या नव्या फोनचा वॉलपेपर सेट करतो. हे घे आई, आता तुझा नवीन फोन वापरण्यासाठी एकदम तयार आहे. मग सगळेजण फोन घेऊन अगदी आनंदाने घरी जातात. गट्टू, चिंकी आणि फिशिंग. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत असतात. बाबा तिथेच मागे बसून पेपर वाचत असतात आणि आई किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात दरवाजातून आवाज येतो. मच्छी घ्या मच्छी, एकदम ताजे ताजे मच्छी. मासे कसे ताजे असतील? ते फळ थोडीच आहे. अरे बेटा, तलावातून अगदी ताजे काढून आणले असतील त्यांनी. तुम्ही सगळे गप्पा काय मारताय? जा मासे आणा. बाबा दरवाजा उघडतात आणि गट्टू, चिंकी ही मागे दरवाजाच्या उभे राहतात. वाव, यांच्या टोपलीत केवढे मासे आहेत. हो, बघ ना चिंकी, वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे मासे कसे पकडून आणले असतील. बेटा, ते फिशरमॅन आहेत. गावातून फिशिंग करून आलेत. त्यांच्याकडे सगळे फिश आहेत. पहा. यांना कसं पकडतात आणि ते कसं सांभाळून ठेवतात? त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बेटा. माहितीये, मला असं वाटतंय आता मासा शिजवून खावा. मला तर मासेमारी करताच येत नाही. अरे बेटा, त्यांना पकडून सरळ पाण्याच्या टँक मध्ये ठेवतात. सोबतच फ्रेश वॉटर वाल्याला फ्रेश वॉटर मध्ये, पॉन्ड वाला पॉन्ड मध्ये आणि खाऱ्या पाण्यातल्याला खाऱ्या पाण्यातच ठेवतात. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या टोकरीत ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी विकतात. खारं पाणी म्हणजे काय बाबा? अरे, समुद्राचं पाणी बेटा. त्यात मीठ असतं ना, त्यामुळे त्याला खारं पाणी म्हणतात. अच्छा. बाबा, मासेमारी कशी करतात मलाही बघायची आहे. ठीक आहे, सगळे या रविवारी तयार राहा. आपण फिशिंगला जाऊया. तुम्ही सकाळी लवकर उठा हा. मात्र आपण जवळच्या गावामध्ये एक तलाव आहे, तिकडे फिशिंग करू. मी त्यासाठी नेट आणि काटा घेऊन येईन. आपणच बनवून खाणार मासे? हो, एकदम फ्रेश आणि नैसर्गिकरित्या. रविवारी सगळेजण तयार होऊन सकाळी सकाळीच बाहेर पडतात. गट्टू आणि चिंकी आपापसात भांडू लागतात. मी बाबांसोबत पुढच्या सीटवर बसेन. नाही, मी बसणार. अरे, भांडू नका आपसात. अर्धा रस्ता गट्टू, अर्धा रस्ता चिंकी बसणार पुढच्या सीटवर. आता ठीक आहे? आता चिंकी, तू पुढच्या सीटवर बस. हो, आय एम सो हॅपी. गट्टू मागे बसतो. खूप छान रस्त्याने जाताना सगळेजण तलावाच्या किनारी पोहोचतात. अरे, किती सुंदर जागा आहे बाबा. इतका मोठा तलाव, इथे कितीतरी मासे असतील. हो हो, खूप साऱ्या. ही जागा फिशिंग साठीच प्रसिद्ध आहे. अगोदर मी तुमच्यासाठी टेंट लावून घेतो. या, तुम्हाला टेंट लावायला शिकवतो. बाबा गाडीच्या डिक्कीतून टेंट, फिशिंगची जाळी आणि काठी काढतात. आई खाण्यापिण्याच्या बास्केटला बाहेर काढून ठेवते. गट्टू, हे बघ, हा असा लावतात टेंट. हे समजून घ्या. तुम्ही मासेमारी करा, तोपर्यंत मी बार्बेक्यू लावते मासे भाजण्यासाठी. पकडल्यानंतर. वाव आई. थोड्या वेळाने टेंटला सेट केल्यानंतर बाबा मासे पकडणारे नेट ओपन करतात आणि सगळे तलावाच्या बाजूला उभे राहतात. गट्टू, हे बघ, हे पकड तू नेट आणि थोड्या वेळ चुपचाप बस. हलायचं नाही. हलायचं का नाही बाबा? अरे, त्याने माशांना कळतं की हा धागा आपल्याला पकडायला आहे, नाहीतर ते काट्याला पकडतात. चिंकी, जेव्हा गट्टूचा हात दुखायला लागेल तेव्हा तू नेट पकड. ओ अच्छा. आणि हो, जसं नेट भारी लागेल लगेच पटापट गुंडाळायला लागा. ओके बाबा. चिंकी शेजारी बसलेली असते. अर्ध्या तासाहून अधिक वेळ जातो. गट्टू थकून भागून उसासे टाकू लागतो. गट्टू, जर तू दमला असशील तर मी जाळं पकडते. तू तोपर्यंत आराम कर. ठीक आहे चिंकी, पण 10 मिनिटांनी परत घेईन. काय बाबा, एवढा वेळ लागतो याला तर? हो बेटा, फिशिंग मध्ये तर टाइम लागतोच. जोपर्यंत मासा काट्याला लागत नाही तोपर्यंत धीर ठेवावा लागेल. चिंकी काठीला धरून बसून घेते. तेवढ्यात तिला काहीतरी हालचाल जाणवते. असं वाटतंय ती काठी काही जड झालीये. बाबा, हा तर मला आत खेचतोय. खूप मोठा मासा आहे. बाबा पळतच तिथे येतात आणि दोर ओढू लागतात. ज्याने दोरी वर येऊ लागते. हळूहळू त्यात अडकलेला मासा देखील दिसू लागतो आणि गट्टू, चिंकी आनंदाने उड्या मारू लागतात.
पकडला आम्ही मासा पकडला. मी पकडला गट्टू, तू नाही. तर काय झालं, इतका वेळ तर मी घेऊन बसलो होतो. अरे तुम्ही भांडू नका, अजून मासे पकडा, हा शेवटचा थोडीचे. तेवढ्यात चिंकी माशाकडे पाहते. तो तडफडत असतो. अरे आई, हा तर थरथर कापतोय. हो बाळा, कारण हा पाण्यातून बाहेर आला आहे. कविता आठवतीये ना? हो आई. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. चल गट्टू, तू माझ्या सोबत ये, आपण ह्या माशाला तळू. चिंकी आणि बाबा अजून मासे पकडतील. आई माशाचे पंख साफ करून त्याला तव्यावर शेकू लागते. तिकडे चिंकी आनंदाने टाळ्या वाजवते. वा बाई, इतका ताजा मासा, आज तर मजाच येणार आहे. हो बाळा, आज खरंच खूप मजा येणार आहे. अरे बाबा, मोठा मासा आला तर ही दोरी तुटणार नाही ना? नाही चिंकी, आपण दोघं मिळून त्याला पटापट वर खेचू. हा, ही मस्त आयडिया आहे. जसा मासा येईल मला लगेच बोलाव. गट्टू दोरी पाण्यात घालून शांतपणे बसलेला असतो. तेवढ्यात बाबांना वाटतं की अशाने दोघेही थकून जातील. अरे गट्टू, मला दे, मी करतो, तू थकशील रे. नाही बाबा, आज आम्हालाच मासेमारी करू द्या. तेवढ्यात अचानक परत हालचाल होते. असं वाटतंय मासा आला, जाळी जड झालीये. चिंकी, मदत कर. चिंकी धावतच जाऊन गट्टूचा हात धरते. बाबा मनातल्या मनात दोघांचं टीमवर्क पाहून खुश होतात. दोघेही एकदम जोरात दोर खेचू लागतात आणि पाहतात तर खूप मोठा मासा त्यात गळाला लागलेला होता. वाव, मी इतका मोठा मासा पकडला. आता खरंच मजा येणार आहे. गट्टू, आई बघा, केवढा मोठा मासा. आई सुद्धा धावतच पाहायला येते. अरे, हा तर खरंच खूप मोठा आहे. हा आपल्या दोघांना पुरेसा आहे. तोपर्यंत तुम्ही येऊन कांदा लसणाची पेस्ट तयार करा. थोड्या वेळात सगळेजण माशाला छान शिजवतात आणि खाऊ लागतात. तेवढ्यात बाबा म्हणतात, वाव, आतापर्यंत कधी मासे खायला एवढी मजा आली नाही. एवढे ताजे, एवढे स्वादिष्ट. थँक्यू मुलांनो, तुमच्यामुळे आज आम्ही खूप दिवसानंतर इकडे आलो. थँक्यू बाबा, मासेमारी करताना खूप मजा आली. आणि दोन्ही मुलं धावत जाऊन बाबांना मिठी मारतात.